अभ्यास आपण किती वेळ करतो यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचा अभ्यास आपण कसा करतो. होत काय चाललेलं आहे, जे विद्यार्थी अभ्यास करत आहे, ते अभ्यासच करत आहे. पण जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत, त्यांना माहिती आहे कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, कुठल्या सब्जेक्टमधले कुठले-कुठले टॉपिक वाचायचे आहे, ते आज आपण संपूर्ण बघणार आहे. जो रिझल्ट मिळतो ना, तो मिळतो तुमच्या क्वालिटीने. कोणत्या प्रकारचे तुम्ही क्वालिटीचा अभ्यास करतो, किती क्वांटिटीमध्ये करता याला काही अर्थ नाहीये. 15-15 तास विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसतात, तरी सुद्धा त्यांची एक फ्री पण निघत नाही. तर आपण बघणार आहे कुठले-कुठले टॉपिक आहे. हा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मी गॅरंटी देतो की या व्हिडिओच्या मधलेच सर्व प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. कारण की हे सर्व जो व्हिडिओ बनवण्यात आला आहे, हा आपण 7 ते 8 म्हणजे वर्ष झाले यामध्ये एमपीएससीने जो ट्रेंड बदललेला आहे, कुठे-कुठे कसे प्रश्न विचारत आहे, कुठल्या टॉपिकवर जास्त विचारत आहे, या सर्वाचा आपण अनालिसिस करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, एकूण एक टॉपिक समजून घ्या. तर आपण वेळ न घालवता सर्वप्रथम कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे ते पहिले बघून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येकाचा प्लॅन, अभ्यास कसा करायचा, वीकली करायचा, मंथली करायचा. बरेच जण मंथली अभ्यास करतात, ते बिलकुल चुकीचं आहे. ठीक आहे. कधी कोणता सब्जेक्ट घ्यायचा ते पण सांगणार आहे. बरेच जण आल्या करंट चालू करतात मॉर्निंगला, बिलकुल चुकीचं आहे. करंट बिलकुल घ्यायचं नसते. सर्व सांगतो की अभ्यासाचं शेड्यूल कसा बनवायचा आहे, सोबत प्लॅनिंग कसं बनवायचं आहे. पण सर्वात पहिले तुम्हाला टॉपिक तर माहित असले पाहिजे, सिलेबस तर माहित असला पाहिजे की कुठला टॉपिक करायचा आहे, कुठला सिलेबस काय आहे, त्यातला कुठला टॉपिक आधी करायचा आहे. तर सर्व बघू. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर बघा, पहिले महिने मार्च, एप्रिल, मे 3 महिने आपल्याकडे आहे. जून मध्ये आपली एक्झाम आहे, त्याबद्दल जास्त बोलत नाही. ठीक आहे. तर महिन्याबद्दल गेम चेंजर टॉपिक सांगणार आहे, समोर कुठला राहणार आहे, काय राहणार आहे डिटेलमध्ये. महिने तर तुम्हाला सांगितले. सिलेबस आणि सब्जेक्ट तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, मॅथ, रिझनिंग हे सब्जेक्ट आहे. यामध्ये पण कुठले कुठले सब्जेक्ट काय असते हे एंडिंगला पाहू. सर्वात पहिले काय पाहणार आहे मी म्हटलं, सिलेबस आणि त्यानंतर तुमचे टॉपिक. तर सर्वप्रथम आला आपण जिओग्राफीवर. बघा, जिओग्राफीमध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये 10 ते 15 मार्क येऊ शकतात. आता तुम्ही सांगता 10 येतात की 15 येतात. एमपीएससी प्रत्येक वेळेस बदलत राहते. कधी 20 विचारू शकते जर इन्व्हायरमेंट टाकलं त्यांनी त्याच्यात, तर डिपेंड नाहीये. पण इन अँड ॲव्हरेज जर आपण काही 10 वर्षातला अभ्यास केला तर 10-15च्या दरम्यान येतात. ओके. तर सर्वात पहिले हा जो सिलेबस दिला मी ह्या पट्टीमध्ये, हा पट्टीमधला सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. तुम्ही हे सोडून सर्वच करता. बघा करता की नाही करत. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भूगोलाच्या विशेष अभ्यासाचं महाराष्ट्राच्या म्हटलं म्हणजे महाराष्ट्र करावा लागतो. त्यामध्ये बघा, पृथ्वी करावं लागते, जागतिक विभाग करावा लागते, जगातील विभाग करावा लागते, हवामान टॉपिक करावं लागते, अक्षांश आणि रेखांश. आता सध्या मी म्हटलं ना की मला भारताचा अक्षांश सांगा किंवा महाराष्ट्राचा अक्षांश, अक्षरवृत्त सांगा, रेखावृत्त सांगा, तर बऱ्याच जणांना माहित नाही. पाठ असलंच पाहिजे तुम्हाला, कारण की सिलेबस मध्ये दिलंय. हे मी बिलकुल सांगत नाही, हे माझं एक्स्ट्रा काहीच नाही याच्यात. जे पण मी सांगत आहे हे सगळं सिलेबस वरून सांगत आहे आणि जे गेलेल्या 10 वर्षामधले जे पॉईंट आहे त्याच्यावरून. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, आता विचारलं ना जमिनीचे प्रकार किती आहे सांगा रे बाबा, तर नाही सांगतायत तुम्हाला, कारण की तुम्ही वेगळंच काहीतरी वाचून आलं तुमचं. पर्जन्यमान टॉपिक, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे आणि इत्यादी. बघा, तर एवढे सर्व टॉपिक इत्यादीमध्ये सर्वच येते बरं का, इत्यादीमध्ये सर्वच येते. पण पहिले तर हा सिलेबस कव्हर करावा लागेल. मग इत्यादी नंतर कुठले कुठले टॉपिक करायचे आहे, तर जे इथं तुम्हाला दिसत नाही पण एमपीएससी प्रश्न विचारते, त्यामध्ये बघा, महाराष्ट्र आणि भारत यांचा स्थान, विस्तार आणि आकार करावा लागतो. भारताचा पण करावा लागतो. ठीक आहे. वनेमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प. जे जे पॉईंट मी इथं नोट डाऊन केलेले आहे हे बिलकुल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पहिले हे करा, बाकी नंतर करा. मी म्हणत नाही बाकी करू नका म्हणून, पण पहिले हे करा. कारण की जे 10 ते 15 प्रश्न येणार आहे त्यातले 8 ते 9 प्रश्न तर ह्या टॉपिक मधलेच येणार आहे आणि बाकी थोडेसे वेगळे होऊन या टॉपिकच्या रिलेटेडच येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, खनिज संपत्ती कितीतरी प्रश्न आलाय. लोकसंख्या टॉपिक, इथं महाराष्ट्र प्लस भारत दोघांची पण तुम्हाला लोकसंख्या करायची आहे, दोघांची. असा कोणताही पेपर निघाला नाही एमपीएससीचा किंवा आयोगाचा, हे कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, कुठलाही असो, त्यामध्ये लोकसंख्या टॉपिकवर प्रश्न नाही. पण आजही मी तुम्हाला विचारलं घनता किती आहे, त्यानंतर लिंग गुणोत्तर किती आहे, तर अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. जे 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करताय त्यांनी पण. मग काय करायचं तुम्ही म्हणसान सर, सिंपल आहे, प्रॅक्टिस करा. पहिले जे टॉपिक आपल्याला एक्झाम मध्ये येतात ना, त्याच्यावर पहिले जास्तीत जास्त रिव्हिजन करा. ते टॉपिक घ्या पुन्हा पुन्हा. तुम्हाला वाटत आहे मी लोकसंख्या वाचला होता 6 महिन्यापूर्वी, अरे विसरले तुम्ही. आपल्याला काल काय जेवण केलं आपण, परवा दिवशी कोणती भाजी खाल्ली, पोळी खाल्ली, काय खाल्लं हे माहित नसते, तर तुम्ही विचार काय करता की मी वाचलाय 3-4 महिन्याआधी. तसं जमणार नाहीये. तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याची लिस्ट बनवा आणि प्रत्येक वीक मध्ये त्यांची रिव्हिजन करा, सतत रिव्हिजन करा. ओके. भूशास्त्र तुम्हाला करावं लागेल, प्राकृतिक भूगोल तुम्हाला करावं लागेल. तर हे जे लिस्ट इथं दिली आहे जिओग्राफीची, याच्या बाहेर प्रश्न जातच नाही. आणि गेलाही तर 1-2 प्रश्नाच्या मागे लागायचं पण नाहीये. ते मी तुम्हाला लास्टला सांगतो. आपल्याला 100 आउट ऑफ 100 मार्क घ्यायचेच नाहीये, आपल्याला 60+ मार्क घ्यायचे कंबाईन मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यावर फोकस करायचा आहे. तर हे झालं जिओग्राफीचं. याच्यावर तुम्ही पहिले फोकस करा, त्यानंतर बाकीच्या टॉपिककडे जायचं आहे. नेक्स्ट बघा, इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स मिळत नाही. टेक्निकल सब्जेक्ट वाटला जातो हा. टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे जिथे तुमचे मार्क्स प्रॉपर मिळत नाही, पण सर्वात इझी सब्जेक्ट असतो इकॉनॉमिक्स. आउट ऑफ बाउंड मार्क मिळतात जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. ओके. मग अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हा सिलेबस जो आहे पहिले बघून घ्या. भारतीय अर्थव्यवस्था, यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मेन्शन केलं आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा
प्रत्येक दिवसाचं मी तुम्हाला टार्गेट देत आहे. जे ग्रुपला जॉईंट आहे त्यांना माहिती आहे, जे जॉईन नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून जॉईन होऊन जा. फक्त तिथं टार्गेट देत असतो, डेली येते आपले टार्गेट. त्या टार्गेटला पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्न आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके, त्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग. बघा बँकिंग, लोकसंख्या, जो जॉग्राफीचा लोकसंख्या तोच इथं महाराष्ट्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये इथं लोकसंख्या तोच लागतो. इथं दोन्ही करायला लागते, महाराष्ट्र प्लस इंडिया. मग तो म्हणजे सेम रिपीट टॉपिक आहे तो. ओके, दारिद्र्य व बेरोजगारी म्हटलेला आहे, हे मी काही सांगत नाही, आयोग सांगतो आपल्याला. मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी इत्यादीमध्ये थोडं एक्स्ट्रा पण करावं लागते. त्यानंतर शासकीय अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. आणि या गोष्टी पॉलिटीच्या होत्या, त्या आता यांनी इकॉनॉमिक्समध्ये टाकलेल्या आहे. ओके, पण हे पॉलिटीमध्ये सुद्धा तुम्हाला वाचायला मिळते, म्हणजे तिथं वाचा किंवा इथं वाचा, सेमच आहे. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाचायला लागते एचडीआय एमपीआय, जे करंटच्या रिलेटेड टॉपिक. ठीक आहे, एचडीआय एमपीआयचे. त्यानंतर पंचवार्षिक योजना, खूपदा प्रश्न आले 5 इयर प्लॅनवर. ओके, तर हे आणि व्यवहार तोल याला म्हणतो, आणि काही चलनवाढ, इन्फ्लेशनचा टॉपिक जो आहे चलनवाढ, तर हे आणखी तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक वाचावं लागतात, जे इत्यादीमध्ये येतात. एवढे जर तुम्ही इकॉनॉमिक्सचे टॉपिक जर केले तर तुमचे इकॉनॉमिक्स मधले आउट अबाउट मार्क तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे, कळलं? एकदम सिंपल टॉपिक आहे हे, फक्त व्यवस्थित प्लॅनिंग न बनवावं लागेल, जो प्लॅन मी तुम्हाला समोर सांगतो. त्यानंतर हिस्ट्री, मी तुम्हाला क्लिअर करून देतो, हिस्ट्रीचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला 10 ते किंवा 15 प्रश्न विचारतात. आता कधी कधी 10 प्रश्न आले आहे मागच्या वेळेस, तर यावर्षी 15 येऊ शकतात, कारण की एमपीएससीने असं सांगितलं नाही की या टॉपिकला एवढेच प्रश्न विचारणार. डिपेंड करते त्यांच्यानुसार. ओके, तर इथं काय म्हटलंय बघा, जे सिलेबस दिलाय त्यामध्ये म्हटलंय आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे यांनी एक्सप्लेनच नाही केलं, जसं इकॉनॉमिक्स मध्ये आपण काही पॉईंट पाहिले होते, है ना, जॉग्राफीमध्ये पण काही पॉईंट बघितले आपण, पण इथं हिस्ट्रीमध्ये त्यांनी पॉईंट दिले का? नाही. म्हणजे इथं तुम्ही 10 ते 15 मार्क कुठून घेणार काही कळत नाही, म्हणून हे पॉईंट मी तुम्हाला काढून दिलेले आहे. तर बघा काय काय करायचं आहे हिस्ट्रीसाठी. तुम्हाला 8व्या वर्गाचं बुक वाचायचं आहे, न्यू बुक. ठीक आहे, हे न्यू बुक वाचायचं आहे 8 स्टँडर्डचं. 11 स्टँडर्डचं तुम्हाला ओल्ड बुक वाचायचं आहे. ठीक आहे, हिस्ट्रीचं स्टेट बोर्डचं. त्यानंतर 1857चा उठाव व परिणाम, हे तुम्हाला वाचावं लागेल, याच्यावर प्रश्न असतो. गव्हर्नर जनरल वाचायचे आहे. नंतर समाज सुधारक, याच्यावर तर 101% प्रश्न असतो समाज सुधारकांवर. त्यानंतर कायदे, काँग्रेसची स्थापना. ठीक आहे, राष्ट्रीय चळवळ व कामगार चळवळी, शेतीच्या पद्धती आणि दुष्काळ आयोग, मवाळ कालखंड, जहाल कालखंड, बंगालची फाळणी व वंगभंग चळवळ, त्यानंतर गांधी युग, क्रांतिकारी चळवळ, त्यानंतर वृत्तपत्र, सत्याग्रह, मुस्लिम लीग आणि इत्यादी. तर ह्या सर्व जे इथं मी पॉईंट सांगितले, हे तुम्ही बघा 10 ते 12 पॉईंट हेच होतात, आणि मोस्टली यावरूनच तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि हिस्ट्री हा तुमच्यासाठी गेम चेंजर टॉपिक नाही आहे. हिस्ट्री बरेच मुलं 2-2, 3-3 महिने फक्त हिस्ट्री वाचतात 15 मार्क्ससाठी. तेवढ्या वेळात जर तुम्ही जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स वाचलं तर तुमचे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतात. पुढे बोलू आपण त्या विषयावर. ओके, हे झाले तुमचे हिस्ट्रीचे. हिस्ट्रीमध्ये बस एवढंच वाचायचं आहे, कमी मिळालं चालेल, पण हिस्ट्री जास्त वाचत बसू नका. हिस्ट्रीचे 2-3 पुस्तक वाचल्यापेक्षा पॉलिटीचं 2-3 पुस्तक एकच पुस्तक 2-3 वेळा वाचा. ओके, लक्ष्मीकांत पुस्तका पॉलिटीचं किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती. त्याची बुक लिस्टवर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा मी तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करून देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देईन, तिथून बघून घ्या. ते बुक लिस्ट पूर्ण अख्खा महाराष्ट्र वाचते. बुकलिस्ट काय आहे विचारायचा प्रश्नच नाहीये, सर्वांना माहिती आहे बुकलिस्ट काय आहे. तर अख्खा महाराष्ट्र सेम वाचतो. तुम्ही नवीन पुस्तक आले की मार्केटमध्ये तेच घेता. ऑथेंटिक जे बुक लिस्ट आहे तेच वाचायची आहे, जे सर्वांना माहिती आहे, ज्यामध्ये तुम्हाला लास्टला मी एंडिंगला बुक लिस्ट सांगून देईन, एकदा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला सांगून देईल. पहिला आपण काय करू, आपले जो टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊ. पॉलिटी बघून घ्या. ठीक आहे, पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र. इथं आयोगाने फक्त राज्यशास्त्र एवढा शब्द टाकलाय. मग राज्यशास्त्र म्हणजे सर्वच करावं लागेल. मग काय काय, तर घटना निर्मिती करावं लागेल, उद्देश पत्रिका करावं लागेल, संघ राज्य व राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती पद्धत, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, समित्या, महान्यायवादी, महाधिवक्ता, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि ग्राम प्रशासन व्यवस्था, ज्याला पंचायत राज आपण म्हणतो. काय, पंचायत राज. आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी एक ट्रिक देऊन देतो पंचायत राज, की त्याच्यामध्ये जर महत्वाचं म्हटलं तर इथं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हा जास्त टॉपिक महत्वाचा आहे. विधिमंडळ, कारण की आपला पेपर हा स्टेट लेवलचा आहे कंबाईनचा, तर राज्यपाल, विधिमंडळावर प्रश्न येतो, पण राष्ट्रपतीवर पण प्रश्न बनवू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे या 4 पैकी मोस्टली राज्यपाल, मुख्यमंत्री, विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद यावर जास्त प्रश्न विचारतात. तोच राज्यसभेचा पेपर असला तर मग इकडे लोकसभा, राज्यसभा, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व राष्ट्रपती याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. पण करणं कंपल्सरी आहे, कारण की राज्यशास्त्र फक्त एवढं म्हटलेलं आहे आयोगाने. पण पॉलिटी जर तुम्ही एकच पुस्तक वाचलं, लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांचं पण पॉलिटीचं बुक आहे, ते जरी वाचलं तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही मला सांगा हिस्ट्रीचं कोणतं वाचायचं, तर हिस्ट्रीचं मी सांगून देतो सोबत सोबत. बरेच जण म्हणणार की सर आधीचे सांगा. तर हिस्ट्रीसाठी तुम्ही तसं तर पाहिलं तर बेलेकर, ग्रोवर आणि बेलेकर जे बेस्ट बुक आहे ते वाचायला पाहिजे. पण समजा ते वाचणं होत नसेल तर जे मला वाटते कोणतं
एक पुस्तक आणखी मार्केटमध्ये आहे, जे की समाधान महाजन सरांचं आहे, सॉरी का समाधान महाजन सरांचं, ते पण पुस्तक जे आहे ते बेस्ट आहे. आणि एक ग्रोवर आणि बेलेकर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. ओके, तर पॉलिटी झाल्यानंतर बघा, आणि इकॉनॉमिक्ससाठी बघा, इकॉनॉमिक्ससाठी पण रंजन कोळंबे सरांचं बुक आहे जे की बेस्ट आहे, किंवा मग देसले सरांचं पण बुक आहे, ते सुद्धा चांगलं आहे. ठीक आहे, देसले मोस्टली आता प्रिफर करताय मुलं, तर ते वाचू शकता तुम्ही. पण ते बुक कसं आहे की सगळं ते कन्सेप्टवर आहे. तुमची कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर ते काहीच कळणार नाही. तर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्ही एक तर कोणाचे मार्गदर्शन घेऊ शकता, तुमच्या विद्यार्थ्यांचे सोबत जे टॅलेंटेड आहे त्यांचे, किंवा कोणाला क्लास लावायचे तर क्लासही लावू शकता. ते तुमच्यावर आहे. मी क्लाससाठी कोणाला फोर्स नसतो करत, त्यामुळे मी बोलत नाही त्या विषयावर. ओके, तर पॉलिटी समजला सर्वांना, तर हे करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट सायन्स. सायन्स जो आहे ना, हा आता प्रत्येकाचा प्रॉब्लेम बनत चाललेला आहे. जे जे विद्यार्थी इथे आले त्यांना सायन्स जो सब्जेक्ट आहे तो अवघड चाललेला आहे. आता सायन्समध्ये बघा, सायन्समध्ये 3 प्रकार पडतात. त्यामध्ये इथे पण फक्त म्हटलंय सामान्य विज्ञान, आणि त्यांनी म्हटलंय जे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स हेच म्हटलंय. तर इथे बघा, हा पहिले बायोचा सब्जेक्ट आहे. बायोमध्ये मानवी रक्तभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, मानवातील ग्रंथी, संप्रेरके, विकरे, वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण, पचन संस्था, पेशी, रोग, हे सर्व टॉपिक तुमच्यासाठी महत्वाचे आहे. यामध्ये डिसीजचा टॉपिक जास्त महत्वाचा झालाय, कोरोना आला त्यापासून. ओके, त्यानंतर सायन्स नंतर मग इथे बघा द्रव आणि त्याचे स्वरूप है ना, फिजिक्स आणि केमिस्ट्री जे बघत आहे, तर केमिस्ट्री, अणुची रचना, खनिजे आणि धातुके, कार्बनचे जग, आम्ल आणि आम्लारी, आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल, तर हे केमिस्ट्रीचे टॉपिक आहे. ठीक आहे, आणि हे फिजिक्सचे टॉपिक आहे. गती, बल आणि चाल, गुरुत्वाकर्षण बल, किरणोत्सारी, ध्वनी आणि प्रकाश. बघा, हे टॉपिक तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. सायन्समध्ये खूप सर्व डेटा आहे. सायन्स जेवढं वाचणार तेवढं कमीच आहे. म्हणजे हिस्ट्री आणि सायन्स असे 2 सब्जेक्ट आहे ना, हे तुम्हाला मार्क्स देऊही शकतात, किंवा तुमच्यापासून तुम्हाला एक्झाम पासून दूर ठेवू शकतात. कारण की बरेच विद्यार्थी या 2 सब्जेक्टच्या मागे लागतात, आणि जे पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, ठीक आहे, हे सब्जेक्ट न वाचता मग त्याच्यात मार्क घेत नाही. मी तुम्हाला आधीच म्हटलं, आपल्याला 100 पैकी फक्त 60 मार्क जर घेतले, तुम्ही सर्व जेवढ्या पण एक्झाम आहेत त्याच्या मुख्य परीक्षेला पात्र होतात. कारण की एमपीसीचा 60% वरती कट ऑफ जातच नाही. ओके, चलो, तर हे सायन्ससाठी कळलं असेल सर्वांना काय करायचं आहे. तर हे एवढे टॉपिक तुम्हाला बिलकुल तोंडपाठ ठेवायचे आहे. त्यानंतर आता महत्वाचं, ज्याच्यासाठी आपण वेट करतो, तो गेम चेंजर टॉपिक कोणता आहे. तर बघा, कंबाईन मध्ये गेम चेंजर टॉपिक 2 आहे. एक आहे मॅथ आणि रिझनिंग, आणि दुसरा आहे करंट. बऱ्याच जणांचं मॅथ रिझनिंग हे वीक असते. सिरियसली सांगतो, वीक असते म्हणजे वीक असते. आणि करंट करंट बरेच जण शेवटपर्यंत वाचत नाही, लास्टला 1 महिना 2 महिना आले की मग करंटचं चालू करतात. ऍक्च्युली करंट तुम्हाला आतापासून रोज डेलीमध्ये सुरू करायचं आहे. तर मॅथ रिझनिंग जे आहे, त्या मॅथ रिझनिंग मध्ये जो सिलेबस दिलाय ना, त्याला पाहून तुम्ही हसणार. याच्यामधनं म्हटलं त्यांनी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश पूर्णांक, टक्केवारी, याच्या टक्केवारी दिलाय बरं का, आणि इत्यादी म्हटलेलं आहे. हा, आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. पण ऍक्च्युअल रिअलिटीमध्ये मॅथ रिझनिंग एमपीसीचं थोडी हायर लेवलचं येते. कंबाईन लेवलचं म्हणजे डिग्री ज्यांची झाली आहे त्या लेवलचं येते. म्हणजे बेरीज वजाबाकी तुम्हाला भेटणार नाही, भेटेन ते पण 1-2 प्रश्न असतात त्याचे. बट बाकीचे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज, टक्केवारी करायची आहे, त्यानंतर रेशो प्रपोर्शन करायचं आहे, ऍव्हरेज करायचं आहे. तर हे सर्व तुम्हाला करायला लागेल. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग मध्ये तुम्हाला सर्व टॉपिक करायला लागेल, ते जे कोणत्याही कॉमन बुकमध्ये तुम्हाला मिळतात. ओके, तर मॅथ रिझनिंगची हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण की गेम चेंजर टॉपिक आहे मॅथ रिझनिंग. ज्यांचं मॅथ रिझनिंग चांगलं, तो या परीक्षेमध्ये जो एक्झाम जो म्हणतो ना काढणारा विद्यार्थी असतो, कारण की याच्यावर 20 प्रश्न जर आले, 15 ते 20, तर बरेच जण यामध्ये 12-13 मार्क घेतात मॅथ रिझनिंग मध्ये, आणि ते चुकत नाही. ठीक आहे, त्याचा आन्सर आल्यानंतर ते करेक्टच राहते. आणि करंट यामध्ये सुद्धा 15 प्रश्न येतात. बरेच जणांना करंट मध्ये 5-6 मार्क मिळतात. रिअलिटीमध्ये जर आपण चेक केले ना मार्क्स त्यांचे, तर 5-6 मिळतात. इथे जर तुम्ही 10 मार्क काढले करंटमध्ये, करंटसाठी सिम्प्लिफाईड बुक जे आहे ते बेस्ट आहे. बरेच बुक मार्केटमध्ये आहे, पण सिम्प्लिफाईड एकच बुक वाचा, 10 पुस्तक करंटसाठी वाचू नका. ठीक आहे, बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतात, काही इकडचं पाहतात, काही इकडचं पाहतात. मी म्हणतो बुक्स रिडिंग कंटिन्यू ठेवा. बुक्स रिडिंग केल्याशिवाय तुम्ही कुठलाही यातला पेपर काढू शकत नाही. युट्यूब चॅनल माझं पण आहे, मी पण क्लिअर सांगतो तुम्हाला, युट्यूबवरून कुठलाच अभ्यास होत नसतो. युट्यूब काय एक प्रकारचं खेळणं आहे. तुम्हाला जर पेपर काढायचा असेल सिरियस, या व्हिडिओच्या इथपर्यंत तुम्ही पोहोचले असणार ना, तर युट्यूबच्या नादात लागू नका. प्रत्येक शिक्षक आपापल्या परीनं काही ना काही गोष्टी सांगतो, त्याच्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो. मी पण इथं माझ्या एक्सपिरियन्सनुसार, जे स्टुडंट लागले आपल्या क्लासचे त्याच्यानुसार हे सांगत आहे. टॉपिक तर हेच सांगणार आहे सर्वजण, बट हे मी तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेट करून सांगितले आहे. पण तुम्हाला ते खेळायचे कसे आहे. ठीक आहे, तुम्ही युट्यूब सोबत ते खेळत असाल टॉपिक, तर नाही जमणार. तुम्ही स्वतः अभ्यास करून पुस्तक वाचून करत असणार, जमणार. तुम्ही गायडन्स घेतलं कोणाचं, प्रॉपर कोणत्या तरी सरांचे क्लासेस लावले किंवा काय जे आहे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर जमणार आहे. ठीक आहे, तर प्रॉपर गायडन्स खूप गरजेचं आहे. तर हे सर्व जे मॅथ आणि रिझनिंग आणि करंटचे टॉपिक आहे ना, हे बेस्ट करा, बेस्ट. याच्यापेक्षा बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाहीये, लक्षात घ्या. हे 2 टॉपिक जर तुम्ही चांगले केले ना, तर तुमचे इथंच 30 मार्क होऊन जातात. ओके, तर बघा आता थोडंसं आपण नाही का, हे झाले तुमचे टॉपिक.
काय म्हणतोय ते लक्षात घ्या. आपल्याला थोडंसं बघायचं आता कुठले टॉपिक आपल्याला करायचे आहे आणि हे जे शेड्यूल आहे यामध्ये कुठले कुठले टॉपिक तुम्हाला घ्यायचे आहे. बघा इथे बघा, हिस्ट्रीमध्ये आता तुम्हाला सर्व काढून देतो मी. हिस्ट्रीमध्ये 10 ते 15 प्रश्न पेपरमध्ये येतात. जिओग्राफीमध्ये सुद्धा 10 ते 15 प्रश्न पेपरमध्ये येतात. आता होत काय चाललंय 8 ते 10 वर्षातले जे पेपर आहे यामध्ये 15 पहिले येत होते, आता पुन्हा 10 झाले, परत 15 होऊ शकतात. तर त्यामुळे मी 10 ते 15 लिहित आहे. ओके. पॉलिटीमध्ये 10 प्रश्न येत आहे, इकॉनॉमीमध्ये 15 येत आहे, सायन्समध्ये 15 येत आहे, कधी कधी 20 येऊ शकतात, वाढू शकतात. मॅथ रिझनिंगमध्ये सुद्धा 15 ते 20 आणि करंटमध्ये 15. इन अँड ॲव्हरेज प्रत्येकाचे 15-15 पकडले तरी तुमचा पेपर 100 मार्कचा हा तयार केला जातो. 100 पैकी एमपीसी मध्ये आम्हाला 60+ तुम्ही मार्क काढा, माझं काम झालं. म्हणजे सिंपल म्हणणं आहे की 100 पैकी 100 पाहिजेच नाही. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे याच्यामध्ये जो महत्त्वाचे 2 सब्जेक्ट आहे. कोणकोणते महत्त्वाचे 2 सब्जेक्ट म्हटलं मी? मॅथ रिझनिंग तुम्हाला करावंच लागणार आहे, करंट तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके. हे डेलीमध्ये ठेवायचे आहे तुम्हाला मॅथ रिझनिंग आणि करंट. कारण की इथूनच तुमचे मार्क बनणार आहे. जर 20 मार्कला मॅथ आला आणि 15 मार्कला हे आलं ना, तर 35 मार्क तर तुमचे इथूनच झाले रे बाबा 2 सब्जेक्टवरून. ठीक आहे. यानंतर तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते आहे जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. कारण की इथून जर तुम्ही पकडला 10, 10, 20, 30 तर इथून 35 मार्क तुमचे आणखी होणार आहे. म्हणजे 70 मार्क्स तुम्हाला इथूनच मिळणार आहे. राहिला आता कोणता? सायन्स राहिला आणि हिस्ट्री राहिला. तर हिस्ट्री बघा, जे जनरल मी टॉपिक इथं घेतले हिस्ट्रीचे, तुम्हाला ती पूर्ण लिस्ट बनवून दिली, तेवढेच वाचा. हिस्ट्रीमध्ये बरेच जण काय करतात माहिती आहे का? स्विमिंग करतात, स्विमिंग असे वाहत जातात आणि ते वाहत गेले त्यामध्ये की ते पुढे निघतच नाही. कारण की हिस्ट्रीचे 3-4 बुक्स आहे. ती कोणतं वाचू? हे वाचू की ते वाचू की समाज सुधारकाचं वेगळं बनलेलं आहे, तर याचं वेगळं बनलेलं आहे, याचं वेगळं बनलेलं आहे. जास्त गडबड करू नका. लिमिटेड वाचा. यामध्ये तुम्हाला 8 ते 9 मार्क जरी मिळाले ना, तर खूप चांगलं आहे. जनरल जर तुम्ही टॉपिक केले तर त्याच्यावरून तुम्हाला 8 ते 9, 10 मार्क मिळून जातात. आणि 2-3 मार्कासाठी नाही का तुम्ही स्वतःचं नुकसान करून बसणार. त्यापेक्षा पॉलिटीचे जास्त बुक्स वाचा. 10 पैकी 10च मिळणार. ओके. इकॉनॉमिक्स चांगलं करा. सायन्समध्ये पण सायन्समध्ये पण बघा बायोलॉजी आहे, हायजीन आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे. काय काय वाचणार तुम्ही? जेवढे टॉपिक दिले तेवढे वाचा. त्याच्यापेक्षा बाहेर प्रश्न आले तर कोणालाच येणार नाहीये. सगळे कन्फ्युजन मध्ये राहणार आहे. आपलं की बऱ्याच जणांचं मेडिकल बॅकग्राऊंड असेल त्यांना तरी येऊन जाईल. पण ज्यांचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा ज्यांचं बीए बीकॉम बॅकग्राऊंड असेल त्यांना कुठं सायन्स येणार आहे? त्यामुळे सायन्सच्या नादात लागू नका. जास्त सायन्सचा अभ्यास केल्यापेक्षा इकडे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, मॅथ रिझनिंग याच्यावर भर द्या. इव्हन करंट पण करा. करंट पण थोडा वेगळा सब्जेक्ट असतो, पण करंट येऊ शकतो. ठीक आहे. व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं, कारण की सिंगल लाईन प्रश्न येत आहे. मी व्हिडिओ पण घेऊन येणार आहे करंटचे. आपण एकदा सिरीज चालू केली होती, ते आता कंटिन्यू सिरीज आपण चालू करू. ओके. तर ह्या सब्जेक्टवर भर द्या. म्हणजे तुम्हाला 70 ते 80 प्रश्न सुटले पाहिजे आणि निगेटिव्ह वगैरे करून, कारण की 1/4 निगेटिव्ह असते, तुम्ही 60+ अबव असले पाहिजे, एवढं आपलं टार्गेट आहे. आता अभ्यास कसा करायचा त्याच्यावर 2 मिनिटं बोलतो फक्त. व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे महिने आहे, कारण की आपला पेपर आहे 16 जूनला. ठीक आहे. तर मार्च, एप्रिल, मे, तर आपल्याला महिन्याला अभ्यासच नाही करायचा. बघा लक्षात घ्या. आपल्याला वीकली अभ्यास करायचा, वीकली. ठीक आहे. म्हणजे 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये पण दिवसाचं ठरवायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे 7 दिवसाला तुम्ही प्लॅन करा. जे वर्किंगमध्ये आहे, ज्यांचा जॉब आहे, जे त्यांच्यासाठी तर बेस्ट सांगतो मी तुम्हाला. व्यवस्थित अभ्यास करा. क्लास लावला असेल क्लासचे व्हिडिओ आपले व्यवस्थित बघा, सोबत सोबत जे सांगतो ते. आणि 2-3 तास चांगला अभ्यास करा. मोबाईल बाजूला ठेवून द्या. पहिले तर मोबाईल ठेवून द्या बाजूला. ओके. तर ह्या 7 दिवसामध्ये एक दिवस जर पहिला घेतला, आपण सोमवार घेतला, तर सोमवारला आपले टार्गेट निवडून घ्या, की मला एवढं एवढं उडवायचं आहे. ओके. एवढं एवढं करायचं आहे. बस ते टार्गेट पहिले कंप्लीट करा. हे नका पाहू, की मला 7 दिवसामध्ये एवढं करायचं आहे. मला आज काय करायचं आहे? प्रेझेंट आज आहे ना आपला, त्या प्रेझेंटला अभ्यास करा. फ्युचर नका पाहू. ठीक आहे. मी असं करेल, मी तसं करेल, स्वप्न पाहणं बंद करा. सिंपल सिंपल. एक पहिला दिवस घेतला, त्या दिवशी मी तुम्हाला काय घ्यायचं आहे, मी टेक्निक पण सांगितलं आहे. एक आपलं ऍपची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये टाकतो. ऍपवरून एक टेक्निक सांगितले, पोमोडोरो टेक्निक, ते बघून घ्या. त्यामध्ये मी कसा अभ्यास करायचा ते सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यावर लागेल तर मी स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईन. त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी पण आपलं प्लॅनिंग बनवा, की हे करायचं आहे, हे टॉपिक आपल्याला उडवायचे आहे. त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि एक दिवस द्यायचा 7वा रिव्हिजनसाठी. रिव्हिजन म्हणजे आपल्याला दिवसाला टॉपिक घ्यायचे. तुम्ही जर म्हटलं ना मार्च महिन्यामध्ये मी 30 दिवसामध्ये एवढं एवढं करतो, हे पुस्तक वाचतो, हे पुस्तक वाचतो, पण तेव्हा मार्च महिन्याच्या शेवटी ना लास्टला, आता आजची समजा 1 तारीख आहे, पण अजून 2-3 तारीख असं वाढत वाढत गेले 2-3 दिवसात, तर तुम्ही शेवटी पाहणार की काय होणार, मार्च महिन्याच्या शेवटी तुमचा काहीच अभ्यास झालेला राहणार नाही. म्हणून दिवसाचे टार्गेट घ्या. जशी आजची 3 तारीख आहे, 4, 5, 6, 7, 8, 9 चालू ठेवा. असाच एप्रिल, असाच मी. आणि सोबत सोबत टेस्ट सिरीज लावणे खूप गरजेचं आहे. टेस्ट द्यायची आहे, सिरियसली टेस्ट द्यायची आहे. टेस्ट सिरीज शिवाय तुम्ही कुठलीच एक्झाम काढणार नाही, हे लक्षात घ्या. तर टेस्ट सिरीज जॉईन करा. ज्यांची लावायची तुम्हाला त्यांची लावा. मी म्हणत नाही माझीच लावा. कोणाची लावू शकता तुम्ही, स्वतः पण सॉल्व्ह करू शकता. पण टेस्ट सिरीज सिरियसली द्या.
जे जे क्लासमध्ये होते टेस्ट सिरीज मधले प्रश्न ते सॉल्व्ह करायचे आहे. जर तुम्ही अशा प्रकारे प्लॅनिंग केलं, जे विद्यार्थी घरी राहून अभ्यास करतात त्यांनी तर व्यवस्थित प्लॅन करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला हेल्प करतो माझ्याकडून जेवढी होईल तेवढी. जेवढे व्हिडिओ मी टाकणार आहे ते व्यवस्थित बघा. ट्रिकच्या माध्यमातून अभ्यास करा. काही गोष्टी मॅपच्या माध्यमातून अभ्यास करायचा असतो. ते सर्व आपण घेत आहे क्लासमध्ये. सोबत आपण YouTubeला पण घेत राहू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.